वाटेल आपल्या, म्हणून हे असे डोस द्यावे लागतात अदनमधनं. तर चढतील डो. काय ग अगं, घ्यायचा की फोन? मॉम, तुला कंटाळा नाही येत का या सगळ्या भांडणांचा सारखा सारखा? छे छे, भांडणाचा कशाला करायचा कंटाळा? उलट टॉनिक येते माझं. उलट एक दिवस भांडले नाही ना तर ते काय, तुम्ही काय म्हणता का, ते काय आहे तुमचं जनरेशन म्हण, हा लो फील होतं मला, लो फील. फिलिंग लो. एक मिनिट, आपण ना पोस्ट करूया. हा, काय करूया? पोस्ट इथे बघ. मी बघ ना, मी अँड मॉम फिलिंग लो टुडे. ओमेचा फोन. अगं ये, कट काय केलास? घ्यायचं ना, बोलायचं ना त्याच्याशी. नाही यार मॉम, नको. मेजर बोर करतो यार मला. मागे माझं काम होतं म्हणून जरा गोड काय बोलले मी त्याच्याशी, तर आता चिपकायलाच लागलाय मला. हे बाई, मग हो ना बोर आणि घे ना चिकटवून. अगं कशी कशी मॉम आहेस ग तू? तू जा यार मॉम. अरे अंजली, नाही मी हे डोक्यातून काढून टाक. कसं काढून टाक वेडी? अरे देवा, आता बाहेर आहे सगळी बसली दुनिया, त्याच्यासमोर बोलता पण येत नाही. काय माझी लेक अशी, माझीच लेक आहे ना, तरी एवढी अक्कल कशी नाही? अगं बाई, तो देवांश नाही तर नाही, हा ओमीचा मासा लागतोय गळाला तर. लक्ष्मी अशी हसत हसत चालत चालत येते मिठी मारायला. ती मला ना हिला समोर बसवून शाळाच घ्यावी लागणार हिची. कसं नाही कोणास ठाऊक. सई, आई, सई या ना. अगं काम कसली करत बसलीस तू आराम करायचं सोडून? साड्यांच्या घड्या करते द्या. अगं कमाल आहे तुझी, जरा सुद्धा स्वस्त बसवत नाही ना तुला? ते सगळं राहू दे, चल आपण डॉक्टरकडे जाऊया. एक मिनिट, डॉक्टरांकडे कशाला? कशाला म्हणजे? अगं बरं नाहीये तुला बाळा. आई, मला बरं आहे आता. बरं वाटतंय? हो. अगं सकाळी किती खोकत होतीस तू. असं अंगावर काढायचं नाही या दुखणं. चल आधी डॉक्टर. आई 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 ऐका, मला खरंच काहीच झालेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला सांगते, पण तुम्ही रागावणार नाही ना माझ्यावर? प्रॉमिस करा. बोल तरी. ऍक्च्युली मला काहीच झालेलं नाहीये. म्हणजे मला खोकला नाहीये, ताप नाहीये आणि डोकं पण नव्हतं दुखत. मी नाटक करत होते. सॉरी. का पण? कारण माझी आई आणि सरांमध्ये बोलणं व्हावं ना, म्हणून. सई, तू ना खरंच, पण मागच्या जन्मी मी नक्की काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणून तुझ्यासारखी सून मला मिळाली. सून? बर. लेक. वेडी. बरं ऐक सई, हा, मी ना संध्याकाळी देवळात जाणार आहे. हा, संध्याकाळी? पण नेहमी तुम्ही सकाळी जाता ना? अगं ती देवांशी मीटिंग आहे ना, काल सगळा गोंधळ झाला माझ्यामुळे. ते डील जर त्याला मिळालं नाही ना तर मला खरंच खूप वाईट वाटेल. म्हणून देवाचा आशीर्वाद घेते त्याच्यासाठी आणि तिथल्या गरिबांना जेवण सुद्धा देते, म्हणजे त्यांचे आशीर्वाद सुद्धा असतील देवांच्या पाठीमागे. ठीक आहे, जाऊन या तुम्ही. बरं, आणि आता आवरत बसा. हो. मिस्टर शाह, जर तुम्ही आता US मध्ये नसतात ना तर तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स प्रत्यक्षात बघता आले असते. ऑफकोर्स आय नो नेक्स्ट वीक तुम्ही येणार आहात तेव्हा प्लीज प्लांटला व्हिजिट करा. मी सांगून थकलोय तुम्हाला. या शुअर. ओके, या सी यू सून. या बाय. थँक्यू. नाईस. भूक लागली आहे यार, जेवायला पाहिजे. काय दिलंय आज? लेट्स सी. रिकामा काय डबा? चिट्ठी. सर,
तुम्हाला हा रिकामा डबा बघून आश्चर्य वाटलं असेल ना? मला सुद्धा असंच आश्चर्य वाटलं होतं जेव्हा तुम्ही काल आईंवर ओरडला. आई रोज या डब्यात फक्त तुमच्यासाठी जेवण नाही भरून पाठवत, त्याबरोबर त्यांची माया आणि प्रेम सुद्धा भरून पाठवतात. त्यांनी केलेली एक चूक दिसली तुम्हाला, पण वर्षानुवर्ष त्यांनी तुमच्यासाठी किती कष्ट घेतलेत हे मात्र तुम्ही विसरून गेलात. तुमच्या मनाचा कप्पा या डब्यासारखा रिकामा होऊ देऊ नका सर. आपल्या माणसांबद्दलची ओढ आपल्या मनात कायम टिकून राहायला हवी. मला काय म्हणायचं हे कळलं असेल ना तुम्हाला? आणि हो, काळजी करू नका, मी माझ्या नवऱ्याला उपाशी राहू देणार नाहीये. ड्रायव्हर काका तुमच्यासाठी डबा घेऊन येतील, जेवून घ्या. माझ्यासाठी आता फक्त एकच गोष्ट करा, जेवताना प्रत्येक घासाबरोबर आईंनी तुमच्यासाठी आजपर्यंत काय काय केलंय ना ते आठवा. एवढं कराल ना माझ्यासाठी? दादाच्या डब्यात चिठ्ठी वगैरे टाकून द्यायचं, हा काय कमाल प्लॅन आहे. खरंच खूप इंटेलिजंट आहेस. नाही नाही सई, पण तू जो काही प्लॅन केला होतास ना त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या, हे फार बरं झालं. हो, पण रिया, दादाला थोपवणं सोपं होतं, पण इकडे जानकीला रूम मध्ये थांबून ठेवणं म्हणजे फार कठीण काम होतं. अरे काय काय बोललो मी माहितीये का तुला? बायकोला कसं जिंकावं, बायकोचं मन कसं ओळखावं. पण सई, हे सगळं करायची गरज काय होती? आई, मी हे सगळं आपलं कुटुंब सुखात राहावं, आपण कायम एकमेकांशी जोडलेले राहावेत ना, म्हणून सगळं करते. चला आता पटपट चहा घ्या, गार होईल तो. हो, चहा घेऊया. एक मिनिट, तुम्ही फक्त आमच्या तिघांसाठी चहा आणलाय? कमी पडला का? मी बनवून आणते परत तुमच्यासाठी. नाही नाही, मला नको. नाही म्हणजे माझी इच्छा नाहीये ग आता. अगं माझ्यात लागे ना. अहो मला खरंच नकोय. काय तुम्ही? खरंच नकोय, घ्या. मला सई! इच्छा नाही. सर, सई! I'm really very sorry, मी विसरलोच. तब्येत कशी आहे तुमची? ताप वगैरे नाही आहे ना आता? आय एम सो सॉरी. अहो नाही, सिरियसली बाबा, मी दिवसभरात फोनच नाही केला ना त्यांना. डॉक्टरकडे गेला होतात की नाही? सगळं काही सांगते, पण मला आधी सांगा, तुम्ही एवढे खुश का आहात? त्याचं कारण कळल्यावर तुम्ही पण सगळे खूप खुश होणार. अरे वा. बरं मला सांगा, मीटिंग कशी झाली? एक्झॅक्टली, शहांची डील आपल्याला मिळाली. अरे वा, देवच पावला बाई.